ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. आटोपली कामं? त्या मनोरमाबाईंना काय झालं होतं कोणाच ठाऊक. एकदाही कुचकं बोलल्या नाही तो. चेहराही उतरलेला दिसला. मला जरा आश्चर्यच वाटलं. एक गोष्ट मात्र अजबच दिसते. त्यांचा नवरा कसा आला नाही हो? त्याला आपल्या बायकोची मुलीची आठवण होत नसेल. आणि असेल तसंच काय झालं असेल म्हणून नसेल आला. खरं काय घडलंय आपल्याला काय माहित. बाई म्हणजे गूढच वाटते मला. जाऊ दे. सलील खुश आहे ना? रीमा काही तशी फारशी उत्साहात नाही दिसली. तिच्या मनात काय चाललेलं असतं ना काही कळतच नाही. खरं सांगू, तिला खरं तर इथे राहायचंय. म्हणजे मधल्यामध्ये घालमेल चालली. आणि आपला सलील हा असा सासूनी बांधलाय बंगला गेला लगेच राहायला. असो, त्यांचा बंगला त्यांना लखला. तुम्ही बघा पण एक ना एक दिवस या मनोरमा साठेना त्यांची चूक कळून येईलच. राहुल, डॅडींनी बोलवलंय आपल्याला आज. कशाला? अरे डिनरला. आश्चर्य आहे. म्हणजे मला तर वाटलं होतं ते नाराज असतील. ते नाराज नव्हतेच. अरे ही वॉज जस्ट वरीड. पण आता सगळं नीट चाललंय म्हणल्यावर तेही निवळलेत. अरे इतके छान बोलले माझ्याशी काल फोनवर. चला बरं आहे. मग मला विचारत होते की तुमच्या हॉटेलचं काम कसं चाललंय. म्हणजे पुण्याच्या हॉटेल बद्दल विचारत होते. प्रियांका, मी तोच विचार करतो. म्हणजे रघु पुण्याला जाऊन राहायला तयार नाहीये. आणि मी मी पुण्याला जाऊन राहणं म्हणजे. राहुल, तुला खरंच नाही वाटत पुण्याला जावंसं? खरं तर वाटतं. तुला माहितीये माझे सगळे फ्रेंड्स पुण्यामध्ये. तेव्हा अधूनमधून जावं असं वाटतं. पण प्रियांका, मला असं वाटतं की आपण पुण्यातलं हॉटेल विकून टाकूया. नाही नको. कशाला? तू जा ना तिकडे. अरे तू एवढ्या मेहनतीने सुरू केलेलं हॉटेल दुसऱ्या कोणाला कशाला द्यायचं? आणि त्यानिमित्ताने तुला तुझे मित्र भेटतील, कॉन्टॅक्ट्स राहतील. प्रियांका, राहुल, माझ्या मनात खरंच काही नाहीये. आणि तूही मनात काही आणू नकोस. अरे 8-15 दिवसांनी एक चक्कर टाकत जा. म्हणजे तुझं नीट लक्षही राहील. अरे असं दुसऱ्या कोणावर सगळं सोपवून देणं बरोबर नाही. तू जात राहिलास की जरा तुझा कंट्रोलही राहील ना.
शोभतेस आता गोयल साहेबांची मुलगी. मग मी जाऊ ना? हो जा ना, मी लक्ष ठेवीन इकडे. प्रियांका तू ग्रेट आहेस. का? काय नाही, असंच. रोहित, सरांची मनस्थिती चांगली नाही वाटली ना रे? कशी असणार तुझ्या? काहीच धड झालं नाही. सरांच्या आयुष्यात असं काहीतरी होईल मला कधीच वाटलं नाही. अगं माझ्यासारख्या वाया गेलेल्या मुलाला त्यांनी नवीन दिशा दाखवली. आणि त्यांचा स्वतःचा मुलगा वेड्या महत्वाकांक्षी पोटी काहीतरी वेगळ्याच मार्गाला लागतो. रोहित, सरांनी आपल्यासाठी खूप काही केलंय. त्याची परतफेड आपण कधीच करू शकणार नाही. तरी सुद्धा आपण आपल्या परीने प्रयत्न करायचे. पूजा मी करतोच आहे, मी प्रयत्न करतोच आहे. पूजा मी सरांबरोबर त्यांच्या सावलीसारखा राहतोय, पण तरी सुद्धा मी त्यांच्या मुलाची जागा नाही घेऊ शकणार. स्वतःचा मुलगा तो स्वतःचा मुलगा, आणि स्वतःच्या मुलाचं दुःख विसरणं फार कठीण असतं पूजा. खरंच आहे रे, रीमा आणि सलील किती अनफॉर्च्युनेट असतील नाही? मला जर असे सासू सासरे मिळाले असते ना, तर मला काय करू आणि काय नाही असं झालं असतं त्यांच्यासाठी. अशी माणसं नशिबानेच मिळतात रे. असंच असतं पूजा. आपली जवळची माणसं जेव्हा आपल्या जवळ असतात तेव्हा त्यांची किंमत नाही कळत. आपले आई वडील आपल्या बरोबर असतात तेव्हा त्यांचं महत्व आपल्याला नाही कळत. ते गेल्यावर मी सगळं अनुभवतोय. आता कितीही प्रयत्न केला तरी माझी आई मला परत नाही मिळू शकणार पूजा. आपण एखादी वस्तू परत विकत घेऊ शकतो, पण जवळचं माणूस गेलेलं परत नाही आणू शकत पूजा. दुसऱ्या कुठल्याही नात्याला पर्याय असतो रे, पण आई वडील दुसरे मिळत नाहीत. त्यांची माया, त्यांचं प्रेम आई वडिलांशिवाय कोणीच देऊ शकत नाही, माहितीये? म्हणून म्हणतो पूजा, वेळ जायच्या आधी सलीलला हे सगळं कळलं पाहिजे. नाही तर माझ्यासारखी त्याच्यावर पश्चाताप करायची वेळ येईल. किती दिवसांनी बाहेर पडतोय. एवढा कंटाळा आला होता ना हॉस्पिटलमध्ये. त्या डॉक्टरने ना मला हॉस्पिटलच्या कॉटेला ते बांधूनच ठेवलं होतं. I was so fed up. तुला सांगतो मिलिंद, आपल्या लहानपणी शाळेमध्ये तो शिक्षक दिन असायचा बघ, है की नाही? तसा ना एखादा डॉक्टर्स दिन काढला पाहिजे. म्हणजे सगळ्या पेशंट्सनी डॉक्टर व्हायचं आणि सगळ्या डॉक्टरनी पेशंट्स व्हायचं. आणि मग त्या सगळ्या पेशंटनी या सगळ्या डॉक्टरांना ना गोळ्या, इंजेक्शन, त्या टेस्ट, या सगळ्याचा मारा घालायचा त्यांच्यावर. अरे साधा हात दुखला माझा. इतके दिवस ठेवून घेतलं मला हॉस्पिटलमध्ये. आणि बिल काय झालं विचार सुरुचीला. सँडी, हे डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्स यांचं कसं असतं माहितीये का? ते म्हणले ना कोणीतरी, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. म्हणजे ना एवढं बिल करायचं की द्यायला हातच उरणार नाही. कमॉन सुरुची, एवढा वाईट विनोद नव्हता आहे ना? तो अगदी डोळ्यात पाणी पिणे आणावंच एवढं काहीच नव्हतं. कमॉन यार, आय वॉज जस्ट जोकिंग. But I must tell you something, Milind. Life has become so expensive. आयुष्यभर काम करत राहिलो ना तरी पुरं नाही पडणार. हे पण मी आता ठरवलंय, हा, नो मजा, नो टाइमपास. आता सगळं लाईफ एकदम सिरियसली प्लॅन करायचं. अरे काय झालंय तुम्हाला? सँडी, शांतपणे ऐक. अरे बाप रे, हे काही महाकाव्य वगैरे सांगणार आहेस का तुम्हाला? सँडी प्लीज टेक इट सिरियसली. चेष्टा करायला पण काही सीमा असते सँडी. सँडी, तुला माहिती आहे का तुला काय झालंय ते?
बोन कॅन्सर. हो ना? अँडी, म्हणजे तुला आय नो. त्या दिवशी तू हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडे जाऊन आलीस. तुझा चेहरा बघितला आणि मी ओळखलं. समथिंग इज रॉंग. काहीतरी सिरियस आहे. आणि ते लपवण्याचा अभिनयही जमला नाही ना तुला. मीच डॉक्टरांकडे गेलो आणि त्यांना विचारलं, म्हटलं सांगा मला, माझी ऐकायची तयारी आहे, काही असेल तरी सांगा. त्यांनी सांगितलं. माझी तयारी आहे हे म्हणणं खूप सोपं होतं तेव्हा. पण त्यांनी जे सांगितलं ना ते ऐकलं आणि I was shocked. I was shocked. नंतर वाटलं आयुष्यात बेजबाबदारपणे किती क्षण आपण नुसतेच खर्चून टाकतो. टिवल्या भावल्या करत, लोळत, सिगरेटी फुंकत, नुसता टीव्ही पाहत, किती किती मोलाचे क्षण आपण वाटलं आयुष्य इतकं पटकन निसटून जाणार माझ्या हातून. नुसता बसून राहिलो, विचार करत होतो, सारखा मनाशी घुकत होतो, मी मरणार आहे, मी मरणार आहे. पण काही रजिस्टरच होत नव्हतं. मेंदूपर्यंत पोहोचतच नव्हतं ते. वरवर बोलत होतो, हसत होतो, पण आणि मग इतके दिवस सगळं वाचलेलं, ऐकलेलं आठवलं आणि पटलं. आयुष्यात सत्य एकच, मृत्यू. Accept it gracefully. We are going to accept it, no? निखिल, मला खूप अपराधी वाटतंय. सौरभ काय आहे कळावं म्हणून मी तिला माझ्या घरी बोलवलं आणि तेव्हा सौरभ जे काही बोलला त्याच्यावरून त्याच मनस्थितीत ती घराच्या बाहेर पडली आणि हे सगळं झालं. मला वाटतं एका प्रकारे असं केलं मीच. नाही अवंतिका, अगं उलट मला तुझी कमाल वाटते. ज्या मैथिलीनं तुझं घर मोडलं तिच्याबद्दल तुला तिरस्कार नाही वाटत,
उलट सहानुभूती आहे तुला तिच्याबद्दल. तू तिचा भ्रम तर दूर केलासच, पण जेव्हा तिला ऍक्सिडेंट झाला तेव्हा तिच्या मदतीलाही गेलीस. अगं, असा मोठेपणा, मनाचा समंजसपणा फार कमी मुलीत असतो ग. देखील यात मनाचा मोठेपणा वगैरे काहीच नाहीये. अरे तिचं प्रेम होतं सौरभवर. तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं. अरे एका प्रकारे तिने पण मला सहनच केलंय ना. ज्याच्याशी तिला लग्न करायचं होतं त्याच्या बायकोला त्याच्याबरोबर इतक्या आनंदात बघणं हे सोपं नाहीये. आणि अगदी खरं सांगू, मी तर आता झालं गेलं विसरून जायचं ठरवलं. मागचं सगळं आठवून एकमेकींची अशी आडी ठेवून वागायचं हे माझ्याकडे सोबत बसत नाही. आणि या क्षणाला तिचं दुःख माझ्यापेक्षा खूप मोठं आहे. दुसऱ्याचं दुःख समजून घेणं हेच तर माणूस असल्याचं लक्षण. पण अवंतिका, दुर्दैवानं आज बरीचशी माणसं दुसऱ्यांना दुखावण्यातच सुख मानतात. उशीर झाला. मला सांग ना, मी कशी दिसते? हे काय वेगळं सांगायला हवं. नाही प्लीज सांग, मला तुझ्या तोंडून नाही. एक संगमरवरी स्वप्न माझ्या डोळ्यासमोर उतरतं. बापरे, तसं बोललो ना मी. कवीसारखा नाही, जरा कवीसारखा बोललो ना. थँक्यू सो मच. आजपर्यंत मला असं गिफ्ट कधीच कुणीच दिलेलं नव्हतं. असं म्हणतात, रादर माझा मित्र व्हिस्की म्हणतो, भेटी दिल्यानंतर भेटी वाढतात. एकटी रे आम्ही, प्लीज. माझं या अख्ख्या जगात कोणीही नाहीये. प्लीज प्लीज आम्ही, तू माझा एकटा मित्र आहेस ना. तू घरी नाही जायचं. प्लीज आम्ही, प्लीज तू इथे थांब प्लीज. मैत्रीचं रूपांतर प्रेमात होऊ शकतं, पण प्रेमाचं रूपांतर कधीही मैत्रीत होऊ शकत नाही. मी तुझ्यावर प्रेम जरी करत नसलो तरी आय रिस्पेक्ट यू. आय केअर फॉर यू. डोंट पिटी मी अविनाश. तू सतत माझ्याकडे सहानुभूतीने पाहिलंस. नाही नाही माधुरी, खरं तसं नाही. माझं ऐकून घे. मला काही ऐकायचं नाहीये. प्लीज जा इथून तू आधी. प्लीज माधुरी, प्लीज लिसन लीव टू मी अलोन. लिसन I don't want to listen to anything. Please go. Go away, Avinash. Please.
बसवाना तीच वेडी सांडते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता, सुखाणिक दुःख वेडी